सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा। नमस्कार, सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी असलम नगरे। चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी। मुंबईला राज साहेबांची सभा होणार नाही पाडव्यानिमित्त दरवर्षी होते। यावर्षी सुद्धा आम्ही नाशिक शहर आणि जिल्ह्यातून जवळजवळ 900 ते 1000 गाड्या आमच्या गाड्यांचं नियोजन झाले 15 तालुके आणि नाशिक शहरामधून। ती आमची चांगली तयारी आहे आणि एवढे का 7 ते 8 हजार मनसैनिक या सभेला नाशिक शहर व जिल्ह्यातून जाणार आहे। तर आमची तयारी चांगली झालेली आहे। त्यासाठी आपल्याला पत्रकार बंधूंना या ठिकाणी बोलवलेलं आहे। येत्या दिवसात काही बैठका वगैरे झाल्यात का काही? हो, जवळजवळ नाशिक शहरामध्ये 6 विभागीय बैठका झाल्या। त्यानंतर आमच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या बैठका झाल्या, जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या बैठका झाल्या। त्यानंतर दिंडोरीपासून आम्ही दौरा सुरू केला। दिंडोरी, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, नाशिक तालुका एवढ्या 15 तालुक्यांमध्ये आम्ही मिटिंगा घेतल्या। त्यामध्ये ॲडव्होकेट रतन इतम, सुजाताताई डेरे, सुदाम निकुंडे, अंकुश पवार, सलीम मामा शेख, आम्ही एवढ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मिटिंगा प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये जाऊन घेतल्या। साधारणपणे किती वाजता इथून सगळे कार्यकर्ते? आमचा विचार आहे 10 वाजता निघायचं। 10 वाजेला इथून निघायचं। यावेळेस साहेबांनी 3:30 ते 4ला बोलवलं आहे तिथे। दरवेळेस कसं काही वेळेस असं होतं, सभा संपल्यावर काही किंवा सभा चालू असताना जातात, पण यावेळेस आम्ही बरोबर सगळ्या गाड्या काढणारे, मागे पुढे कोणी गाड्या काढणार नाही। ग्रामीणच्या गाड्या सकाळी 9ला निघतील आणि शहरातल्या सकाळी 10ला इथून निघतील। काही नवीन कार्यकारिणीची घोषणा होणार आहे अशा पद्धतीने की आपल्याला काही या संदर्भात माहिती मिळाली? आता नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व जिथं आलं पदाधिकारी नेमायचे, ती सर्व अधिकार आम्हाला इथं साहेबांनी दिले। आमचं ते पण काम चालू आहे आणि चांगलं आमचं बांधणी चालू आहे। त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद कार्यकर्त्यांचा आहे। आता आगामी महापालिका निवडणुका आहेत, त्या दृष्टीने आपली काय तयारी आहे? आपण वेगळं लढायची जर वेळ आली तर तशी तयारी? 100% आम्ही 31 प्रभागात उमेदवार देणार आहे आणि आमची त्याच पद्धतीने तयारी चालू आहे। खूप कार्यकर्ते ॲक्टिव्ह झाले। इतरही लोक तुम्ही म्हणाल का तुमच्याकडे कसे काय सत्ता नसताना काही नसताना लोक येणार? तुम्ही बघाल आमच्याकडे किती कार्यकर्ते येणार आहे, दुसऱ्या पक्षातले सुद्धा लोक येणार आहे आणि चांगलं आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन तुम्हाला आता आमचे आंदोलनं दिसतील। तुम्हाला त्या दिवशी सांगितलं का आम्ही पहिलं गोदावरी प्रदूषण मुक्त, नंदिनी नदी असेल, वालदेवी असेल, दारणा या नद्यांचं प्रदूषण मुक्त करायचं पहिलं आंदोलन आम्ही, आणि तो प्रश्न पहिला घेणार आहे आणि तो कायमस्वरूपी सातत्य त्याच्यामध्ये ठेवणार आहे। नाशिकमध्ये फक्त मनसेकडून निवडणूक लढवली जाणार आहे का पूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसेची लढत? ते साहेब सांगतील, पण आम्ही आता नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आहे। आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगर परिषद आहे, महापालिका आहे, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही लढवणार आहे। समाचार मराठी न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा।